वसा जनसेवेचा। बेलन लेके अल्लाह बोल, झाड़ू लेके अल्लाह बोल, डंडा लेके बेलन लेके अल्लाह बोल, झाड़ू लेके अल्लाह बोल, डंडा लेके सच्ची दारू महिन्याचे असा कसा देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही, म्हणते देणार नाही, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात अंगणवाडी सेविकांनी अनेक गंभीर समस्या मांडल्या आहेत। तांत्रिक अडचणी आणि मोबाईल कव्हरेज नसल्यामुळे सक्तीची केलेली फीस रिकॉग्नायझेशन अटेंडन्स रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविकांना 24,800 रुपये आणि मदतनीसांना 20,300 रुपये मानधन देण्याची मागणी, निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युइटी लागू करण्याची मागणी, उन्हाळ्याची 1 महिना सुट्टी, नवीन टॅबलेट्स आणि निकृष्ट दर्जाच्या THR पुरवठा बंद करून दर्जेदार धान्य देण्याचा आग्रह धरण्यात आला आहे। मला पेन्शन लागू झाली पाहिजे, ग्रॅज्युइटी लागू झाली पाहिजे आणि जो मुलांना आहार दिला जातो तो सकस आहार म्हणून त्याच्या नावावर कंट्रोलचे गहू असतात, तांदूळ खराब असतात आणि जो THR देत आहे तो कोणी खात नाही, तो फक्त ढोरापुढे जातो, ते ढोरे सुद्धा खात नाही, असा निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो। आणि आमच्या महत्त्वाच्या मागण्या रिटायर झाल्याच्या नंतर आता काही महिलांना आधार आहे, काही महिलांना नाही आहे, त्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे, कारण त्यांच्या महत्त्वाचा म्हणजे विषय असा आहे कोणाची मुलं सांभाळतात कोणाची नाही। वतीने बोलत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहे की म्हणजे खूप कमी वेतनामध्ये शासन आमच्याकडून काम करून घेत आहे आणि पूर्ण वेळ जितका वेळ म्हणजे वेतन श्रेणीवाले जे कर्मचारी आहे त्यांना जितका वेळ त्यांचा कामाचा आहे तेवढाच वेळ आम्हाला पण द्यावा लागतो आणि मानधन त्या मानाने खूप कमी आहे। तर आमची शासनाला नम्र विनंती आहे की आम्हाला मानधन नसून वेतनच, किमान वेतन शासनानं आम्हाला द्यावं, ही सर्व सेविकांची मागणी आहे। आणि दुसरं FRS बंद करायला पाहिजे। मोबाईल निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत, ते मोबाईल म्हणजे त्या मोबाईलमध्ये काम करायला गेलं की काही वेळातच तो मोबाईल बंद पडून जातो, म्हणजे इतके निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत। तर आम्हाला टॅब किंवा चांगल्या कंपनीचे मोबाईल देण्यात यावं किंवा टॅब देण्यात यावे। आणि प्रमुख मागणी आमची वेतन आणि पेन्शन, कारण कमी मानधनात काम करावं लागतं ज्या सेविका आता रिटायर झाल्या आणि अंगणवाडीमध्ये। जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युनियनच्या जिल्हा सचिव कॉम्रेड सुरेखा तळेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आता सरकार यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।